नाही, आज जर आपण बघितलं तर साधारणतः आपला जो पुरंदर तालुक्याचा पूर्व भाग आहे आणि त्या पूर्व भागामधील माळशिरस हा आमचा गण येतो. या गणामध्ये जर पाहिलं तर आता नाझरे धरण आहे, जी पुरंदरची संजीवनी म्हणून आपण समजतो. त्याच्यामध्ये जवळपास 65 गावांसाठी पाणी पुरवठ्या योजना आहेत, ज्या योजनेच्या माध्यमातून 65 गावांना प्यायचं पाणी पुरवलं जातं. पण आपण पाहतो वर्ष झालं, 1 वर्ष झालं की नाझरे धरण कोरडं पडतं. त्याच्यावरती कुठंतरी काहीतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, साधारणतः भुलेश्वर देवस्थान असेल, त्याच्यानंतर नायगावचं आपण जे आपलं सिद्धोबाचं नाव आपण म्हणतो, सिद्धेश्वराचं मंदिर असेल, त्याच्यानंतर पांडेश्वर सारख्या ठिकाणी देशातील 1 नंबरची माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी महादेवांची पिंड आहे. त्याच्यानंतर रणमाळ्यासारख्या ठिकाणी तुकाई मातेचं मंदिर आहे. आमच्या कोथळे गावामध्ये पांडवकालीन महादेवाचं मोठं मंदिर आहे. धालेवाडीमध्ये सारख्या ठिकाणी आपण पाहता की सोमतीचे जे मूळ ठिकाण आहे, जिथं रंभाईचं ठाणं आहे, जिथं दरडोई हजारो किंवा सोमतीला लाखो भाविक येतात. हे जर पर्यटन स्थळ किंवा हे जर आपले धार्मिक स्थळांचा आपण विकास केला तर पूर्व भागामध्ये सुद्धा बाहेरचे पर्यटक येतील, भाविक येतील, जेणेकरून आपल्या विकास कामांना त्या ठिकाणी चालना मिळेल. ह्या दृष्टीने विचार करून मला असं वाटतं की पंचायत समिती सारख्या उमेदवारीच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी सोडवता येतील.